नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला गायत्री खिडकीत आली आहे आणि मग संपदा तिला विचारतात की तुम्ही इथं. गायत्री म्हणते हो, माझंच घर आहे, मी कुठेही येऊ शकते, तुम्हाला काही अडचण आहे का मी तुम्हाला विचारल्याशिवाय यायचं नाही आहे का? तर संपदा म्हणतात तसं काही नाही आहे. पण लगेच इथे गायत्री म्हणते तुम्ही आमच्या ज्या मिणमिणत्या दिव्यासोबत तुमच्या मुलीनं जे काही लग्न केलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या मिणमिणत्या दिव्याला जी काही मदत करताय, जे काही करताय ते चुकीचं आहे आणि लोक आता तुम्हाला कसं म्हणतील की तुम्ही आश्रित म्हणून इथे राहता या घरामध्ये, म्हणजे तुम्ही आमचे भाडेकरू आहात की व्याही म्हणू, मी तुम्हाला काय कुठलं नातं मी तुमच्याशी जोडू? भाडेकरू म्हणून म्हटलं तर पैसे मी घेणारच आहे तुमच्याकडून, पण आता तुम्ही आश्रित म्हणूनच इथे आहात असं लोक म्हणतील आणि मुलीच्या सासरी तुम्ही राहताय म्हणून तुम्हाला असं बडबडतील लोक. तर तुम्हाला आता काय करायचं ते तुम्ही ठरवा आणि तुम्हाला जर त्यातूनही इथे राहायचं असेल तर त्याचा त्रास ना तुमच्या मुलीला इथे नक्की होईल असं इथे गायत्री सांगते आणि आडून सांगते की तुम्ही इथे आता राहू नका, म्हणून की तुम्ही इथून या घरातून निघून जा, नाही तर त्याचा त्रास मी मानसीला देईन असं आडून सांगते. कारण तेजसला या मदत करतायत म्हणून मात्र हे चालू आहे सगळं. जर छायानं सांगितलंच नसतं की तेजस इथे जेवायला आलाय किंवा इथे तेजसला या मदत करतायत तर मात्र या इथे राहिल्या असत्या. पण गायत्री जी बोलताना लोकांची भीती घालते की लोक काय म्हणतील आणि तुम्ही आश्रितासारखं इथे राहताय असंच लोकांना वाटेल, म्हणजे तुम्ही भाडेकरू म्हणून भाडं द्याल, हो मी ते घेईलच, वसूल करेलच, पण इथे लोकांना काय वाटेल की आता तुम्ही मुलीच्या सासरी राहताय आणि मुलीच्या सासरी राहणं बरं नाही हे तुम्हाला माहिती आहे ना. तर आता निधीला पण प्रश्न पडला की आई आपण नेमकं काय करायचं? तर संपदा म्हणतात त्या बोलत काही चुकीचं नव्हत्या, त्या बोलत बरोबरच होत्या, आपण मुलीच्या सासरी राहू नये आणि आता आपण इथून जाऊया असं त्या निर्णय घेतात. आता बघू पुढे काय होणार आहे ते. तर तेजस इथे एकटाच बडबडत बाहेर उभा राहिला आहे की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय, मानसींना पण माझ्यामुळे त्रास होतोय, आईंना पण त्रास होतोय माझ्यामुळे आणि भरल्या घरात त्यांना त्रास होतोय. तर इकडे मानसी येते आणि बाहेर येते, तुम्ही असा का विचार करताय? मला कसलाही त्रास होत नाही आहे, जे काही आहे परिस्थिती आपण दोघं मिळून ती सावरूया. पण ती बोलताना म्हणते की तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते फक्त तुम्ही दिवाळीच्या आत करा. मग तेजस विचारतो असं का? तर मानसी म्हणते काही नाही, आपण दिवाळी सगळे एकत्र मिळून साजरी करूया. हे सगळं बोलणं करण्याआधी मानसी म्हणते की मी जेव्हा तुमच्याशी लग्न केलं किंवा तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा आई आणि निधीचा काहीच विचार केला नव्हता. मला त्या दोघींची आता काळजी वाटते. बाबा गेल्यानंतर जी काही घडी विस्कटली होती ती घडी मला पुन्हा बसवायची आहे. मग तेजस म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुमची आणि माझी ओळख व्हायच्या आधी मी त्यांना आई म्हणतो, तर मी त्यांची काळजी घेईन, मी आहे तुमच्या जोडीला असं इथे तेजस सांगतो. आता बघू पुढे काय घडणार आहे ते. मानसी जेव्हा सांगते की दिवाळीपर्यंत जे काही दिवाळीच्या आधी करा, त्यावेळेला गायत्रीचं तिला इथे बोलणं आठवतं, पण ती तेजसला या गोष्टीचं म्हणजे ही गोष्ट सांगत नाही की गायत्रीनं असं सांगितलं आहे, पण ती कारण इकडे वेगळं सांगते. गायत्रीनं जे काही तिला बोलली आहे ते ती लपवून ठेवते आणि तेजस इथे तयार होतोय की ठीक आहे मी लवकरात लवकर इथे काहीतरी करीन असं म्हणते, कारण जबाबदारी आहे आणि जबाबदारीची जाणीव पण त्याला आहे. तो म्हणतोय की तुम्ही काळजी करू नका, मी आईंची काळजी घेईन, मी तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला ते घरसुद्धा सांभाळायचं आहे आणि हे घरसुद्धा सांभाळायचं आहे, तर मी तुमच्या पाठीशी आहे असं तेजस इथे सांगतो. आता नुसतं तेजस बोलतोय की मी काळजी घेणार आहे आईंची म्हणजे संपदांची आणि निधीची काळजी घेणार आहे आणि मी तुमच्या बरोबर कायम आहे. तर मानसी म्हणते की लग्न केलं आहे आता, आपण दोघं आयुष्यभर एकमेकांशी जोडले गेलो आहोत आणि जे काही प्रश्न सोडवायचे असतील ते दोघे मिळून आपण इथे सोडवूया असं मानसी त्याला इथे धीर देते. तेजससुद्धा मानसीला धीर देतोय की मी संपदांची आणि निधीची इथे काळजी घेईन म्हणून. तो नुसतं म्हणतोय बघू ते देव त्याला तशी सुबुद्धी देव की त्याच्याकडनं काम चांगलं करून घेऊन त्याला काळजी घेण्यासाठी बळ देव. मानसीला जे काही घरातली काळजी वाटते ती खरंच साहजिकच आहे. सासर आणि माहेर दोन्ही घरच्या जबाबदाऱ्या इथे पेलाव्या लागतात मुलीला. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सुद्धा तुमच्या माहेरची अशी काळजी वाटते ना? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा प्रेक्षकांनो, तेजस इथे झोपलाय, सकाळ झाली आहे आणि छाया काहीतरी फोनवर बोलत बाहेर आली आणि तिचं लक्ष एकदम तेजस ज्या ठिकाणी झोपलाय तिथे जातं. तर तिथे विठोबाची मूर्ती दिसते आणि मग ते छाया इकडे ओव्हर रिॲक्ट करायला चालू करते, दीदी 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 विठ्ठल आलाय. तर ते इथे कळत नाही तेजसला नेमकं काय चाललंय. तर तेजस म्हणतो माझ्यात विठ्ठल दिसला तुला, नमस्कार कर मग मला. मग
ही म्हणते की अरे तुला नाही रे, तू गप्प बस, तुझ्या बाजूला बघ इथे विठ्ठलाची मूर्ती आली आहे, विठ्ठल अवतरला, इथे विठ्ठल अवतरलं असं म्हणते. आणि मग ती आतमध्ये जाते निघून दीदीला सांगायला. त्याच्याच म्हणतो तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला काय, कशाला ओरडतेस. आणि जेव्हा ती सांगते छाया की इकडे बघ म्हणून, तेव्हा तो बघतो आणि म्हणतो ही तर मिस लकीची आमच्या घरातली मूर्ती आहे. आणि तो त्या मूर्तीकडे बघतो लक्ष देऊन. तेव्हा त्याला कळतं की त्या मूर्तीच्या जवळ इथे एक चिठ्ठीसुद्धा ठेवलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि मग तो ती चिठ्ठी हातामध्ये घेतो, वाचतो आणि मग इकडे घरात जातो. घरात गेल्यानंतर इकडे बघू संपदाला हाक मारतोय आणि इकडे गायत्रीला बोलवत तिथे छाया आली आहे. दीदी दीदी विठ्ठल आला आपल्या घरात, मूर्ती अवतरली आहे, सकाळ सकाळी दर्शन झालं आहे. तर इथे गायत्री म्हणते छाया तू काही दिवसा पण आता स्वप्न बघायला लागली आहेस का. तर छाया म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, तर तुम्ही बाहेर येऊन चला बघा, खरंच इथे विठ्ठल आला आहे, तेजसच्या बाजूला आहे. आई पण म्हणतात काय, तर हो तुम्ही बघा चला. आणि आता हा सगळा गोंधळ मानसी, छाया सगळीच आहे तिथे. मानसी पण बाहेर येते. मानसीच्या डोक्यात ट्यूब पेटते की विठ्ठलाची मूर्ती तिच्या घरात होती म्हणून, पण ती बाहेर कशी आली म्हणून तिला प्रश्न पडतोय. आणि छाया म्हणते की तुमचा विश्वास नाही आहे ना, की चला तर बघा चला, खरंच बाहेर विठ्ठल आलाय, विठ्ठल अवतरला आहे आपल्या घरामध्ये, मला सकाळ सकाळी दर्शन झालं असं वगैरे ती म्हणते. आणि ते घेऊन जाते सगळ्यांना बाहेर. तर इकडे संपदांच्या खोलीमध्ये तिकडे त्या घरामध्ये तेजस पोचला आणि तेजस सगळीकडे बघतोय तरी ते कपडे पण नाही आहेत, सामान पण नाही आहेत, म्हणजे नक्कीच ह्या कुठेतरी गेले आहेत असं म्हणून इथे तेजस टेन्शनमध्ये आला आहे. कालच म्हटलं होतं मी मदत करीन, काळजी घेईन घरातल्यांची, आणि इथे आज असं ह्या निघून गेल्यात असं तो म्हणतो. म्हणजे ह्यांची पण जबाबदारी मी नाही घेऊ शकलो असं म्हणतो तेजस आणि स्वतःला इथे दोष देतो. बघू आता पुढे काय होणार आहे ते. तर मानसीसुद्धा इथे बाहेर आली आहे बरं का. आणि मानसी जेव्हा ती मूर्ती बघते तेव्हा तिला कळतं आणि ती म्हणते की ही तर माझ्या घरातली म्हणजे आमच्या घरातली मूर्ती आहे, पण इथे बाहेर कशी आली. आई निधी असं म्हणते हक्का मारत असते. तर निधी आणि आई आणि मामा असे तिघजण इकडे चाललेत. तोपर्यंत निधीचा फोन वाजतोय. तर कुणाचा फोन आलाय म्हणून आई विचारतात, तर संपदा विचारतात. तर निधी म्हणते की तेजसरावांचा फोन आलाय. तर आई म्हणते की उचलू नकोस. मग लगेच इकडे मामा म्हणतो अरे तुमचं काय चाललंय काय, मग अशी तुझा पण फोन वाजत होता, तू सुद्धा तो फोन उचलला नाहीस, निधीला सुद्धा आता तू फोन उचलू देत नाही आहेस. तर इकडे संपदा म्हणतात की आत्ता फोन कुणाचेच उचलू नकोत, नाही तर तिथे आपल्याला परत शोधायला येतील आणि घेऊन जातील आपल्याला, आणि मला आता त्या घरात पुन्हा लगेच जायचं नाही असं म्हणून सांगते. तर खरंच ही विठ्ठलाची मूर्ती बघून ना इकडे 2 मिनटं मानसीला पण टेन्शन आलं की ही मूर्ती बाहेर कशी आली, ही तर आमच्या घरातली मूर्ती आहे. मग ती आत घरामध्ये जायला निघते, आई आणि निधीला हाका मारायला निघते. तोपर्यंत तेजस म्हणतो की त्या दोघी पण इथे घरात नाही आहेत, त्या घरातून निघून गेल्यात आणि ही मूर्ती आणि चिठ्ठी मात्र इथे ठेवली होती. आणि ती चिठ्ठी घेते मानसी, खरं ती वाचत नाही. तर गायत्री म्हणते की काय दोघी जणी निघून गेल्यात. आणि गायत्रीचे रिॲक्शन कसे होते म्हणजे त्याला साफसफाई झालेली आहे. तर गायत्री ती चिठ्ठी घेते आणि ती वाचायला चालू करते आणि ती म्हणते त्याच्या चिठ्ठीत काय लिहिलं आहे. तर मानसीला एक आईनं संदेश दिलेला असतो किंवा सांगितलेलं असतं की तुला आमची गरज नाही आता, तू तुझ्या विश्वासाने तुझ्या प्रेमाने दोन्ही घरांना इथे जिंकून घेशील आणि मग आम्ही ताटमानेनं तुझ्या घरामध्ये येऊ, तुझा पाठीराखा म्हणून हा विठुराया इथे ठेवलेला आहे. तुला आता आमची गरज नाही आहे, तू तुझी ताकद वापर, तुझ्या विश्वासानं तू सगळं इथे मान्य करून घेशील आणि मुलीच्या सासरी राहू नये असं म्हणतात म्हणून हा निर्णय घेतलेला आहे असं सगळं त्यामध्ये लिहिलेलं आहे. आता गायत्री ते सगळं वाचून दाखवते तेव्हा खरंच खूप असं वाईट वाटतं, मानसीबद्दल रडायला येतं, कारण ह्या घरात तिला अजून कोणी सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. आणि इकडे मानसीची आई म्हणजे जो काही आधार वाटत होता तो सुद्धा इथून निघून गेला आहे. त्यामुळे मानसीबद्दल जरासं इथे जरा वाईट वाटतं प्रेक्षकांनो. पण मानसी बघू पुढे काय करते ते, कारण तिला तर ह्या कुटुंबाला जिंकून घ्यायचंच आहे. आईने त्या पत्रात सरळ सरळ म्हटले की ज्या वेळेला तुला तुझे घरचे सून म्हणून स्वीकारतील, लग्न मान्य करतील, त्यावेळेला आम्ही ताटमानेनं तिथं येऊ असं सरळ सरळ त्यांनी लिहिलेलं आहे. आणि लोकलज्जेखातर, लोकांच्या लज्जेखातर म्हणण्यापेक्षा या गायत्रीमुळे त्यांनी हा निर्णय लगेच घेतला. कारण गायत्रीने त्यांना धमकीच तशी दिलेली असते की तुम्ही तुमचं जाताय की मी सगळ्यांसमोर तुम्हाला इथे हाताला धरून धक्के मारून बाहेर काढू असं त्यांनी म्हटलेलं असतं. आणि आता मानसीबद्दल मग गायत्री फार वाईट झालं ग तुझं असं वगैरे इथं म्हणते.
ते कुठे गेलेत तरी माहिती नाही म्हणतो तेजस. ही विठ्ठलाची मूर्ती आणि इथे होती फक्त चिठ्ठी आणि कुठे गेलेत माहिती नाही. आणि आता मानसी म्हणते की मी त्यांना शोधून येते असं म्हणून ती ते घराबाहेर पडते, शोधायला जाणार, बाहेर पाऊल टाकणार. तोपर्यंत इकडे गायत्री म्हणते तुला शोधायला जायचं आहे ना, एक मुलगी म्हणून तुझी भावना मी समजू शकते, मी तुझ्या पाठीशी आहे आणि असं म्हणते. आणि आता मला पण वाटतं की ती चांगलं कसं काय बोलायला लागली. मानसी पण तिच्या या बोलण्यावर बोलते बरं का, की मी तुझ्या पाठीशी आणि मुलगी म्हणून तू शोधणं खरंच खूप गरजेचं आहे वगैरे. आणि जेव्हा मानसी इथे पाय भाऊ टाकणार तेव्हा ती म्हणते तू जा शोधायला, पण तू या घरात परत यायचं नाहीस. तुला एक तर माहेरचं निवडावं लागेल, नाहीतर तुला इथे सासरमध्ये घरात इथे राहावं लागेल, नाहीतर तुम्ही तिघीजणी तुमची सोय करा आणि राहा, पण तू इथे या घरात परत यायचं नाहीस. तर लगेच तेजस पण म्हणतो मिस मानसी तुम्ही यांचं ऐकू नका, तुम्ही जा आणि आईंना शोधा आणि आपण हे लग्न थांबवूया वगैरे इथे परत तो म्हणतो. पण मानसी पण 2 मिनटं ऐकत राहते. तर गायत्री म्हणते की तुला ह्या घरात राहायचं असेल तर तू इथे त्यांना शोधायला बाहेर जायचं नाहीस. एकदा का अंगणाच्या बाहेर इथे पाऊल ठेवलंस की तू परत घरात यायचं नाहीस, हे मात्र नक्की. तुला सासर किंवा माहेर या दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल. मग तेजस इथे म्हणतो आलंय लक्षात वहिनी तुमच्या डोक्यात काय काय चालतं ते, पण हे फार चुकीचं वागतंय तुम्ही असं तेजस इथे म्हणतो. पण बोलला लगेच असं म्हणून गायत्री त्याला पण बोलते. आणि मग आई तिथेच असतात तर म्हणते तुम्हाला काही कामं नाही आहेत का, तर तुम्ही जावा आतमध्ये आणि यांचे बघून घेतील काय ते असं म्हणून सांगते. आणि आता आईंना ती छाया पण घेऊन जाते आतमध्ये. आता राहिलेत कोण, मानसी आणि तेजस, दोघं जणच इथे राहिलेत. मानसीच्या डोळ्यातनं पाणी येतंय. मानसी म्हणते विचार करते की आता काय करायचं, कारण गायत्रीने तिला सरळ सरळ सांगितलं एक तर तू घराच्या बाहेर जा, नाही तर तू घरामध्ये आतमध्ये राहा, पण बाहेर कुणाला इथे शोधायला जाऊ नकोस आईला. आणि गायत्रीचं म्हणणं ऐकून तेजस पण इथे सांगतोय, पण तेजसचं लगेच बोलणं ऐकून गायत्री म्हणते की आता नोकरी बघा, तुम्हाला शोधायला वेळ आहे का जायला भरपूर, तर तुम्ही शोधतच असाल तर तुम्ही नोकरी बघा. कसं आहे तुम्ही आता लग्न केलं आहे, तुझ्या या बायकोला मी फुकट पोषणार नाही असं वगैरे ती तर म्हणते. आणि तू नोकरी लवकरात लवकर बघ, ती जबाबदारी तू लवकरात लवकर घे असं सांगते. आणि आता मानसीला म्हणते काय तुझा विचार काय आहे अजून मनात, जो शोधायला बाहेर जाणार आहेस की घरात थांबणार आहेस, बघ काय तो एकदाच डिसिजन घे, परत तुला इथे कोणी विचारणार नाही याबद्दल. आणि तू आत्ताच या घरातनं बाहेर जा, कारण तसंही तुला इथे कोणी सून मानत नाही आहे, तुझ्यावर कोणी ते विश्वास ठेवला नाही आहे. बघ तू आत्ताच जा बाहेर आणि आईला आणि निधीला शोध, त्यांच्याबरोबरच तू राहा, त्यांची काळजी घे असं वगैरे इथं गायत्री म्हणते. आणि आता मानसी काय करते प्रेक्षकांनो, तर ती आतमध्ये जाते आणि विठ्ठलाची मूर्ती घेते आणि सरळ घरात जाते. म्हणजे तिनं आईला आणि निधीला इथे शोधायला ती गेली नाही आहे, तिनं सासरची निवड केली. आणि गायत्री मात्र आता खुश झाली. तेजसला तिनं तेवढ्यात टोमणा मारून घेतला की नोकरीचं बघ आणि आंघोळ करून जा, नाही तर टेन्शनमध्ये तू आंघोळ करणार नाहीस. तर इकडे मानसी विठ्ठलाला देवघरात घेऊन जाते, नमस्कार करते आणि म्हणते आई तुला इथे माझ्यासाठी माझ्यासोबत ठेवून गेली आहे, माझा पाठीराखा म्हणून ठेवून गेली आहे, तर तू पाठीराखा म्हणून राहा माझ्याबरोबर, मला बळ दे सगळ्यांना जिंकून घेण्याचं, सगळ्यांचं विश्वास संपादन करण्याचं, आणि लवकरात लवकर ही जी काही परिस्थिती आहे ती इथे मी दूर करीन असा मला विश्वास पाहिजे असं म्हणून तिथे नमस्कार करत असते. आणि प्रेक्षकांनो आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि नको ते करायला उद्योग करायला अर्थात इथे एंट्री झाली आहे. कुणाची झाली असेल बरं एंट्री सांगा बरं. तर मानसीची मामी इथे एंट्री घेते, प्रभू निवास इथेच थांबा असं म्हणते रिक्षावाल्याला. आणि रिक्षावाला म्हणतो पैसे किती झाले, तर 200 रुपये झाले. आता मानसीची मामी किती पोचलेली बाई, तर ती काय करते थांबा 2 मिनटं आणि मानसीला हाका मारते, मानसी मानसी. आता मानसीच्या नावाने हाक मारलेली बघून इकडे मानसीसुद्धा नमस्कार करते, पाठीराखा राहा म्हणून विठ्ठलाला सांगते. इथे दुसराच पाठीराखा बाहेर आलाय बरं का बाई. तर इकडे बघा प्रेक्षकांनो मामी आलेली आहे, मामी हाका मारते, मानसी इथे बाहेर आली आहे आणि ती म्हणते मामी 200 रुपये आहेत का तुझ्याकडे, तर दे ना. तर मानसी म्हणते की 200 रुपये, तर हो या रिक्षेवाल्यांना द्यायचेत, माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. आणि दिले पण असते, पण तुझ्यासाठी ही ओटीचं सामान घेतलं ना मी, आणि कसं आहे तुझ्या सासरी मी पहिल्यांदाच येणार, तर रिकाम्या हातानं कसं यायचं, म्हणून ना काहीतरी छोटं मोठं घेतलं, तर आता तू रिक्षावाल्याचे इथे 200 रुपये दे असं म्हणून सांगते. मानसीनं त्या रिक्षावाल्याला 200 रुपये दिलेत. आणि प्रेक्षकांनो इथे उद्याच्या भागामध्ये मानसीची जेव्हा इथे
मामी ओटी भरत असते आतमध्ये येऊन, तेव्हा गायत्री येऊन ती इथे ओटी उधळून लावते. आता गायत्री मामीचा अपमान करेल का? गायत्री आणि मामी दोघी मिळून मानसीला इथे त्रास देतील? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे सुयोग आणि तेजस दोघंजण चहा प्यायला बसलेत. सुयोग म्हणतो की माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत. तोपर्यंत तिथे रणजितची एंट्री झाली. रणजित म्हणतो की माझ्याकडे पैसे आहेत, मी देऊ का? काय होईल नेमकं पुढे? मानसी आणि तेजसचं नातं काय वळण घेईल? मामी आणि गायत्री मिळून नेमकं अजून काहीतरी अडचणीत वाढ करतील का? मामी गायत्रीच्या विरोधात जाऊन मानसीच्या बाजूने उभी राहील? काय वाटतं तुम्हाला? ते जाणून घेऊया.